तेच साबुदाणा खिचडी व भगर खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने उपवासाचे डोसे करून बघा। त्यासाठी काय करायचं, 1 वाटी भगर घ्यायचा, अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा, तो 4 तासासाठी भिजत घालायचा। 4 तासानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा, त्याच्यामध्ये उकळलेला बटाटा टाकायचा, दही टाकायचं, हिरव्या मिरच्या टाकायच्या, आलं टाकायचं आणि छान स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे करायचं आहे बॅटर। उपवासाची बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या, आलं टाकायचं, छान फिरवून घ्यायचं। नंतर कढईमध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं, तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं, छान परतून घ्यायचं। परतून झाल्यावर त्याच्यामध्ये उकळलेला बटाटा टाकायचा, बटाट्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं 2 चमचे। ही उपवासाची बटाट्याची भाजी खूप छान लागते। नंतर बटाट्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। उपवासाला काही वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी करू शकता, खूप छान होते। बघा आपली बटाट्याची भाजी रेडी झाली आहे। नंतर त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे, हिरवी मिरची टाकायची, जिरं टाकायचं, साखर टाकायची, मीठ टाकायचं, दही टाकायचं आणि छान फिरवून घ्यायचं। आपली उपवासाची शेंगदाण्याची चटणी तयार झाली। तर बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। नंतर तव्याला तेल लावून थोडंसं पाणी टाकून कपड्याने छान पुसून घ्यायचं। तव्याचं टेम्परेचर नॉर्मल करायचं। नंतर तयार करून घेतलेलं बॅटर हे तव्यावर पसरून घ्यायचं। डोसे खूप मऊ आणि लुसलुशीत होतात। तुम्ही जर हे डोसे एक वेळ बनवले ना तर परत हे असेच डोसे बनवणार, खूप छान होतात। तर डोश्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं। तयार करून घेतलेली उपवासाची भाजी ही बटाट्याची लावून घ्यायची डोश्याला, छान डोस्यावर पसरून घ्यायची। या आषाढी एकादशीला तुम्ही असे डोसे बनवून बघा, खूप छान होतात। आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तुम्ही अशाच या पद्धतीने प्लेन डोसासुद्धा बनवू शकता। हे बघा किती छान झालेला आहे, मी बनवलेला आहे। हे बघा डोसे किती छान झालेले आहेत। तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि माझ्या इंस्टा आयडीला फॉलो करा।